आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार। उमेदवार तुमचा, प्रचार आमचा। लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच, प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही। तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही। तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही। तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे, तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी येस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा। तुमची प्रतिक्रिया, तुमची मुलाखत मराठी येस न्यूजवर पहा। संपर्क क्रमांक आहे 99 22 09 41 88। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी पन्हाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी फिल्डिंग टाईट केली आहे। पन्हाळा तालुक्यातील अमृतनगर येथे पन्हाळा तालुक्यातील जनसुराज्य शक्तीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. विनय कोरे म्हणजे सावकर यांनी बैठक बोलावली होती। या बैठकीत थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी फोनवरून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील 10 वर्षात प्रत्येक क्षेत्रात चौफेर प्रगती केली असून त्यांना पुन्हा बहुमताने पंतप्रधान करण्यामध्ये आपण देखील खारीचा वाटा उचलायचा आहे। म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना आपल्या पन्हाळा तालुक्यातून भरघोस मताधिक्यासह निवडून द्यायचं आहे। त्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचं आवाहन डॉ. विनय कोरे सावकर यांनी केलं। यावेळी पन्हाळा तालुक्यातील जनसुराज्य शक्तीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लीड घेतला आहे, मनावर घेतली निवडणूक, तर माझी थोडी आता चिंता कमी झालेली आहे। सगळे आपले कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक आहे, हे कार्यकर्तेच आपल्याला निवडणूक जिंकून देत असतात। त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि एक हक्काचा आपला मुख्यमंत्री इकडे बसला आहे, त्यामुळे कोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही निवडणूक लढवत आहे आणि आपल्याला भरपूर लीड मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि माझ्याकडे कधी काही असलं तर कोरे साहेब तर आहेतच संपर्कात, आपल्या कार्यकर्त्यांच्या पण काही अडचणी असल्या तुमच्या मतदारसंघातल्या तर मी तुमच्या बरोबर सदैव आहे। एवढं